वंदे मातरम हे केवळ एक गीत नसून ते आपल्या संस्कृती आणि संस्काराचे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रोफेसर मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले आहे. ते वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आणि भारतीय उच्च अध्ययन संस्थान शिमला यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे मातरमचे सामाजिक व सांस्कृतिक आकलन या 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रोफेसर मराठे म्हणाले की 1896च्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायलेल्या या गीताने क्रांतिकारांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवली. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वंदे मातरमची भावना आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की 1875 मध्ये निर्माण झालेले हे गीत 1905 ते 1937 या कालखंडात राष्ट्रीय चेतनेचा मुख्य आवाज बनले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभे राहण्यासाठी या गीताद्वारे स्वजागरणाचा मंत्र दिला होता. या परिसंवादामध्ये विशेष आकर्षण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी भवन येथे भरवण्यात आलेली वंदे मातरमची सांगीतिक यात्रा. ही प्रदर्शनी 26 फेब्रुवारी पर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. वर्धेतील विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक प्रवासाला भेट दिली असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमच्या सामूहिक आणि भावपूर्ण गाण्याने करण्यात आला आहे.